माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद आता वाढला आहे। देशमुखांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्याला 3 वर्षापूर्वी ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेत दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकविण्याचा डाव असल्याचा आरोप फडणवीसांवर केलाय। या दोन्ही आरोपानंतर फडणवीसांनीही देशमुखांवर पलटवार केला आहे। 3 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते पाडण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर ईडीचा दबाव टाकल्याचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। महाविकास आघाडी विरोधात खोटे शपथपत्र दाखल करण्यासाठी फडणवीस यांच्या हस्तकांमार्फत आपल्यावर दबाव टाकल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा चुकवायचा असेल तर खोटे शपथपत्र दाखल करा असा निरोप फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने दिल्याचा दावा देशमुखांनी केलाय। याविषयी आपण फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधल्याचंही देशमुख म्हणाले आहेत। फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला, त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरून चर्चा घडवून आणली। फडणवीस यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि काही कागदपत्रे पाठवत असल्याचं सांगितलं। त्यात काही शपथपत्रे होते। त्यानुसार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करायचे होते। अजित पवार यांच्या विरोधात आरोप करणं शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह होता। आपण त्याला नकार दिल्याचं देशमुख म्हणाले। मुंबईचे माजी पोलीस संचालक परमवीर सिंह यांच्याशी संबंधित हा वाद आहे। सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप लावला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आरोप केलेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिशा सॅलियन प्रकरणात अडकविण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपल्या विरोधात पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी जो आरोप लावला त्यामागे फडणवीस यांचा कट असल्याचा आरोप देशमुख यांनी लावलाय। फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला आहे। देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत। जर माझ्या विरोधात असेच खोटे आरोप होत राहिले तर नाइलाजाने मला ऑडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करावे लागतील असा इशारा फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिलाय।